शेळीचं दूध काढायला गेल्यावर ती एवढा बेकार माझ्या हातावर वार करीन असं कधी होईन मला वाटलं पण नव्हतं रे. सकाळी सुनी मा बोट दूध होती, तिला म्हणलं तो लवकर लग्न हो बाबा, जस काय असं म्हणलंय तशी लागली ना बोट घेऊन माझ्या माग. म्हणलं पळा बाबा इथून पहिलं. आम्ही तर डायरेक्ट पळून मित्राच्या गोट्या आलो, तर म्हणलं वाचलं बाबा एकदाच. आणि इकडे आमच्या त्या शेळीबाईचं चालू होतं खायचं काम. म्हणलं चालू द्या चालू द्या. आणि शेळीला असलं क्यूट पिल्लू झालंय ना मग करडू, अरे असलो भारी ना बघा ना, कसलं गोंडस राव, एक नंबर आहे. कसलंय क्युटी. आता क्युटीचे लाड चालू होते तर इकडे डॉगेश बाई पण आल्यात. म्हणलं मी काय पाप केले म्हणलं तू पण लय गुन्हाचा रे बाबा. आणि तिथं चालू होतं दूध काढायचं काम. दूध काढून डेअरीला घालायचं होतं. म्हणलं थांब जरा मी शेळीचं दूध काढतो. आणि दूध काढता काढता शेळीने मारलं ना शिंग. म्हणलं झालं वाटोळ, हातभर हात फाटलाय काय. आणि तिकडे भाऊ म्हणायला लागला तू बघताय ना बांग पाडायच्याच कामाचा, आणि इकडे मी दूध काढतो बघ कसं एकदम जाकास. आणि तो दूध काढायला गेलो त्याला नाही काय केलं, चेहायला म्हणलं मलाच कसं काय कार्यक्रम लावलाय. आणि मग काय घेतलं कॅन्डल निघालो दूध घालाय. म्हणलं चलो. आणि आज मा फेवरेट मसाले भात शिवानी बनत होती. म्हणलं एकच नंबर. म्हणलं फक्त जाळू नको नाही तर काळू मी तुला लय आणीन बरं का. आणि माझा घसा आधीच दुखत होता आणि ते भात तेलकट खाऊन अजून घशाचा कार्यक्रम लागला नाही का. आणि मला रात्री झोप यायना, दीदीने रात्री उठून ते आपल्याला हळदीचं दूध बनवलं होतं. आईला खरंच अशी बहीण पाहिजे रे. बरं चला आता मी झोपतो मस्त मध्ये दूध पिऊन.